सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास विरचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 743. आपण प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलेल्या या रामगीतेचं चिंतन करत आहोत. अरण्यकांडामध्ये एका निवांत क्षणी प्रभू रामचंद्र सुखासीन असताना लक्ष्मण निष्कपट भावनेने प्रभू रामचंद्रांशी अध्यात्म संवाद करतो. प्रभू रामचंद्रांना तो 6 प्रश्न विचारतोय आणि या 6 प्रश्नांच्या आधाराने या परमार्थाचं जे सार आहे ते प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून लक्ष्मण समजून घेत आहेत. लक्ष्मणांनी हे प्रश्न विचारले आहेत भगवंताला, परंतु या सगळ्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाचे निमित्त करून माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सर्व जीवांच्या उद्धारासाठी हे ज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे अत्यंत श्रद्धेय अंतःकरणाने प्रभू रामचंद्रांचे हे शब्द आणि त्या आधाराने आपल्या जीवनाची दिशा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कालच्या टप्प्यामध्ये आपण मायेचं स्वरूप आणि या मायेमध्ये असलेले विद्या आणि अविद्या हे 2 मार्ग कसे आहेत याचा थोडासा विस्तार बघितला. त्यातही विशेषत्वाने अविद्या जे आपल्याला या समाजामध्ये या दृश्य जगामध्ये नित्यच दर्शनाला येते, अशा अविद्येचा प्रांत काल आपण अभ्यासत होतो. अविद्येचं मूळ आहे मी म्हणजे देह या भूमिकेशी आम्ही जे तदाकार झालेलो आहोत आणि त्यामुळं मी सत्य, हा देह सत्य आणि हे जग सत्य या भूमिकेतच आम्ही आपलं अख्खं आयुष्य जणू काही जगत असतो. बघा, समर्थ त्यामुळे अत्यंत खिन्नतेने का होईना परंतु आम्हाला या मनाला उपदेश देतात की जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला, महाथोरते मृत्यूपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. आपण बघा, जुन्या काळी घरांमध्ये जाती फिरायची. घरातली माता भगिनी त्या जात्यामध्ये वरतून धान्याचे दाणे टाकायची आणि थोड्या वेळाने फिरवता फिरवता त्याचं पीठ खाली पडत राहायचं. तसे हे आम्ही सर्वजण जीव या धान्याच्या दाण्यासारखे आहोत. या काळरूपी जात्यामध्ये आम्ही पिसले जात आहोत. हे सर्व आयुष्य जे काही भगवंताने दिलेलं आहे हे सर्व काही काळाच्या अधीन आहे आणि या एवढ्या वेळात आम्हाला खरं तर जे मनुष्य जन्माचं कल्याण करेल असं ज्ञान, अशी विद्या ही शिकून घेण्यासाठी आम्हाला हा जन्म भगवंताने दिला. परंतु प्राण्यांसारखेच आम्ही देखील स्वतःला देह समजून बसलो आणि या अविद्येच्या जाळ्यामध्ये अडकून गेलो. भगवंताने मनुष्याला सर्वात सुपीक अशी बुद्धिमत्ता दिली. आपल्या या मस्तिष्कामध्ये किती अनंत ज्ञान सामावलेलं आहे ते एखाद्या योग्याला विचारावं. जो योगी भ्रूमध्यावरती आपली दृष्टी केंद्रित करून या चैतन्य ऊर्जेच्या आधाराने या समस्त विश्वाच्या मनाशी एकरूप होतो, त्याला या एका मेंदूच्या आधाराने समस्त ब्रह्मांडामध्ये पोचण्याची विलक्षण ऊर्जा प्राप्त होऊ शकते. एवढी प्रचंड ऊर्जा, एवढं प्रचंड चिदाकाश या मस्तिष्कामध्ये भगवंताने मनुष्याला दिलं. परंतु मनुष्याने या सर्व मस्तिष्काची विद्या ही केवळ आपलं पोट भरणं आणि या देहाला सुख मिळवण्यासाठी वापरली. आईन्स्टाईन सारखा देखील शास्त्रज्ञ ज्याने एवढे प्रचंड शोध लावले, तो देखील आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणतो की एवढं सर्व बुद्धीचं कौशल्य वापरूनही मला केवळ एकच कळालं
की काही अंशामध्ये मी माझ्या केवळ बुद्धीचा वापर करू शकलो. सज्जनो, मनुष्य हे भगवंताचं सर्वोत्तम साकारलेलं आविष्कार आहे. त्या आविष्काराच्या आधाराने आम्हाला त्या परमात्म्याशी तद्रूप होण्याची विद्या प्राप्त करणं अपेक्षित आहे. परंतु आम्ही मात्र अकारण या अविद्येच्याच प्रांतामध्ये पडलो. मी कधी कधी विचार करतो या रामगीतेचं चिंतन करत असताना की लहानपणापासून माझ्या आयुष्यामध्ये जे जे कोणी म्हणून संस्कारक्षम करणारी लोक आली, मंडळी आली, मग ती माझी शाळा असेल, माझे शिक्षक असतील, माझे कॉलेज असेल, ही समाज व्यवस्था असेल, आपल्या घरातले आप्त इष्ट नातेवाईक असतील, परंतु ह्यांच्यापैकी कोणीही आम्हाला सद्विद्या काय आहे, हे मनुष्य जन्म कशासाठी मिळालेला आहे, आम्हाला नेमकं काय साधायचं आहे, याविषयी आम्हाला कधीच कोणी प्रबोधन केलं नाही. काय करणार, आम्ही सर्वजण अविद्येच्या संस्काराचेच अनुगमन करणारे आहोत. एखादा संतच असतो जो आम्हाला या मनुष्य जन्माचा खरा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो आणि अशा वेळेला समाज त्याच्याकडं हास्यास्पद दृष्टीने पाहू लागतो की हे काय सांगतायत जगावेगळं, किंवा ह्यांना सांगायला काय जातं, यांच्या मागे कुठं काही संसार आहे. अशा पद्धतीने आम्ही या क्रांतिकारक विचारांना कधीच स्वीकारत नाही, कारण आमच्यावरती या संस्काराच्या अशा काही ज्याला घट्ट मुलामा बसलेला आहे की तो काही केल्या आम्हाला या इतर गोष्टींना स्वीकारूच देत नाही. जे कृष्णमूर्तींचं एक अत्यंत आवडतं वाक्य होतं, फ्रीडम फ्रॉम द नोन. जे आजपर्यंत माहिती आहे त्यापासून आम्हाला स्वतंत्र व्हायला पाहिजे. इंग्लिशमध्ये एक तशी सुंदर फ्रेज आहे, लर्न टू अनलर्न. आम्हाला आता सगळ्या गोष्टी ज्या आमच्या या बुद्धीवरती आम्ही लहानपणापासून चढवून ठेवलेल्या आहेत, मला वाटतं की या परमार्थाचं, या संतांचं सांगणं समजून घेण्यासाठी आम्हाला त्या अनलर्न करता यायला पाहिजेत. मी गमतीने एक विनोद सांगायचो सुरुवातीला निरूपणांमध्ये की एकदा एक अडाणी मनुष्य चष्म्याच्या दुकानामध्ये जातो आणि चष्मेवाल्याला सांगायला लागतो की अहो, मला वाचता येत नाही, मला एखादा चष्मा द्या बरं. तो म्हणतो, आजोबा तुमचा नंबर बघायला पाहिजे. त्या आजोबांचा तो नंबर बघायला लागतो. एक 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 कास त्यांच्या डोळ्यावरून चढून म्हणतो, हा आता वाचून दाखवा, येतंय का वाचायला? नाही म्हणे. आता वाचून दाखवा, येतंय का वाचायला? नाही म्हणाले. शेवटी सगळ्यात त्याच्या दुकानामधला जो सगळ्यात मोठा नंबर होता तो त्यांना लावतो आणि म्हणतो की आता येतंय का वाचायला? अहो म्हणे, मला येतच नाही वाचायला, मी तुम्हाला सांगतोय काय, मला कोणीतरी सांगितलं की चष्मा लावल्यानंतर वाचायला येईल, म्हणून मी इथं आलोय. सज्जनो, तसं आम्ही संतांच्या या वाङ्मयाकडं, त्यांच्या विचारांकडं या संसाराच्या चष्म्यातून पाहतोय बरं. आम्हाला त्यांचे शब्द दिसतायत पण वाचता येत नाहीत. आम्हाला ते कानावर पडतायत परंतु त्याचा अर्थ कळत नाही. कारण आमच्या या सर्व झालेल्या दृश्य जगाच्या संस्काराचा असा काही पगडा आमच्या मनावरती आहे की आम्ही या संतांनाच या दृश्य जगामध्ये असलेल्या माझ्या प्रपंचाच्या अनुकूलतेसाठी म्हणून स्वीकारतो. बाकी आम्हाला त्यांच्याकडून काहीच नको आहे. हीच माझ्या जीवनामधली अविद्या आहे. अविद्या ही अत्यंत दुःखदायक आहे, आपण बघतोच. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. मना तांचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जनी सर्व सुखी को असा कोण आहे, हे तर समर्थांनी लिहून दिलेलं वाक्य हे आम्हाला पदोपदी या समाज, या दृश्य जगामध्ये दिसतच आहे. कोण सुखी आहे, कोण सुखी आहे?
आणि या सुखासाठीच आम्ही सर्वजण धडपडतो आहोत, याबद्दल देखील कोणाच्या मनामध्ये शंका नाही. आणि संत आम्हाला परमसुखाचा मार्ग सांगतायत. ज्या सुखासाठी आम्ही खरं तळमळत आहोत ते सुख आम्हाला संत समोर देतात आणि आम्ही ते सुख स्वीकारायला तयार होत नाही. यापेक्षा अजूनही आमच्या जीवनातली अविद्या ती कुठली? म्हणजे जीव मृत्यूशय्येवरती आहे, डॉक्टरच्या हातामध्ये औषध आहे, आणि हे असतानाही आम्ही जर औषध घेत नसूत तर समर्थांच्या मूर्ख लक्षणामध्ये आम्ही बसत नाही का हो? सज्जनो, या दृश्य जगामध्ये सद्विद्या दाखवणाऱ्या संतांचा मार्ग हा अत्यंत अस्पष्ट असतो बरं का. तुमच्या परमभाग्याने तुमच्या जीवनामध्ये असा कोणी संत येऊ शकतो जो तुम्हाला सद्विद्येचा मार्ग दाखवेल. हो, एक लक्षात घ्या, परमार्थामध्ये अनेक जण स्वतः देखील मायेच्या अखत्यारीमध्ये आहेत आणि त्या मायेच्या अखत्यारीमध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र तंत्र देऊन आपण परमार्थिक आहोत असे भासवणारे अनेक लोक आहेत. परंतु हे सर्व काही त्या अविद्येचं चक्र आहे, हे लक्षात घ्या. खूप कमी जीव असतात ज्यांना सद्गुरूंनी दाखवलेला हा अत्यंत सूक्ष्म मार्ग जो सद्विद्येचा आहे, या माया जाळामधून बाहेर पडण्याचा आहे, ज्याला प्रत्यक्ष भगवंताचं बळ आहे, या प्रकाश मार्गावरती चालणारा हा सद्विद्येचा मार्ग जीवनामध्ये खूप कमी लोकांना प्राप्त होतो. परंतु अडचण अशी आहे की तो मार्ग कदाचित आम्हाला आमच्या संचिताने, कोणाच्या तरी कृपेने प्राप्त होईल. परंतु त्या मार्गावरती चालण्यासाठी जी निरंतरता हवी, तो मार्ग सत्य आहे, त्या मार्गावरती चालल्याने माझं परम कल्याण आहे, या भावनेमध्ये दृढ राहून त्यावरती चालणारी लोक मात्र अत्यंत विरळा असतात. बघा, आपण एखाद्या रस्त्यावरून जायला लागलो आणि जर खूप शुकशुकाट दिसायला लागला तर आपण काय म्हणतो? अरे काहीतरी चुकतंय बरं का, इथं काहीच वाहतूक नाहीये, कोणीच नाहीये, आपण कुठल्या तरी चुकीच्या रस्त्यावर आलोय. आणि जेव्हा मग गर्दीच्या ठिकाणी आपण जातो तेव्हा आपण स्वतःला सुरक्षित समजतो. या मायेच्या अखत्यारीतून ईश्वराकडे जाणारा मार्ग देखील हा असाच मनुष्यविरहित, कुठलीही वाहतूक नसलेला परमशांत असा मार्ग आहे. आणि अविद्येचे मार्ग मात्र गलबलाटाने भरलेले आहेत. आणि जीव हा स्वाभाविकपणे या गलबलाटामध्ये रमणारा असल्यामुळं त्याला या अशा मार्गामध्ये जास्त सुरक्षित वाटतं. बघा, त्यामुळे श्री महाराज म्हणतात की परमार्थामध्ये सगळ्यात मोठा टप्पा आहे आपल्याला एकांत पचवता यायला पाहिजे. सत्याचा मार्ग, ईश्वराकडे जाणारा मार्ग, या सद्विद्येचा मार्ग हा एकांताचा मार्ग आहे. आणि एकांत याचा अर्थ सज्जनो असं समजू नका की उद्यापासून आपल्या खोलीमध्ये स्वतःला कोंडून घ्यायचंय. मला आज एक प्रवचन आशाताई मुतालिकांचं कोणीतरी पाठवलं ऐकायला. त्यांनी एक फार छान मुद्दा त्यामध्ये सांगितला की नामस्मरण याचे दोन अंग आहेत. एक स्थूल नामस्मरण आहे आणि एक सूक्ष्म नामस्मरण आहे. स्थूल नामस्मरण म्हणजे हातामध्ये माळ घेतोय, जप करतोय वैखरीने. महाराज म्हणतात की काठी हातात घेतली तर काठीच्या संगाने कोणाला तरी मारावं असं वाटेल, निदान माळ हातात घेतल्याने जप करायचा आपल्याला मनामध्ये बुद्धी निर्माण होईल. आणि ही गरजेची आहे. स्थूल नामस्मरण हे माळेच्या आधाराने करत करत मनुष्याला सूक्ष्मामध्ये उतरावं लागतं. आणि सूक्ष्मामध्ये उतरल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. मी आपणाला शरभंज ऋषींच्या
या निवेदनामध्ये ही अवस्था सांगितली होती की आपण नामस्मरण करतो का आपण नामस्मरण ऐकतो. ही अजपा जी आपल्या अनाहत चक्रामध्ये अखंड चालू आहे, त्या अनाहत चक्राशी तद्रूप होणं म्हणजे एकांतामध्ये राहणं आहे. आपल्या अंतरंगामध्ये हे जे राम नाम अखंड चालू आहे सज्जनो, जे गुरुनी आम्हाला बीज रूपाने दिलंय, ते या जीवनाच्या अरण्यामध्येच ऐकू येतं. अन्यथा मी तर असं जाऊन म्हणीन, मला स्वतंत्रता द्या म्हणण्याची, की या जपाच्या गलबलाटामध्ये देखील आम्हाला भगवंत सापडणार नाही बरं का. या अनाहताच्या अरण्यामध्येच तुम्हाला त्या भगवंतापर्यंत जाता येईल. ही श्वासरूपी आम्हाला या अनाहताला जोडणारी जी दोरी आहे, त्या श्वासावरती या भगवंताच्या नामाचा जो एक अत्यंत सुंदर प्रणव चालू आहे, त्या एकांत रूपी सद्विद्येच्या रस्त्यावरती जाणारे जीव हे फार कमी असतात. आणि ज्याला हा मार्ग सापडला त्याच्याकडे तेवढं धैर्य नसतं त्या एकांतामध्ये चालण्याचं. आणि त्यामुळं इथं प्रभू रामचंद्र अगदी गुह्यतेने आपल्याला म्हणतात की एक रचई जग गुण बस जाके, प्रभु प्रेरित नाही निज बल ताके. ईश्वराकडे जाणारा मार्ग आहे आणि त्यामुळे ईश्वरानेच हा प्रकाश मार्ग या मायेच्या कक्षेत सोडलाय. परंतु मार्ग दिलाय याचा अर्थ तो एस्केलेटर नाही दिला की ज्याच्यावरती नुसतं उभं राहिलं की आपण ईश्वरापर्यंत जाऊ. त्या मार्गाला कुठलंही बळ दिलेलं नाही भगवंताने. आणि त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की त्या नामाच्या मार्गावरती पडून राहायचं. पडून राहायचं याचा अर्थ काय? त्या मार्गाला सोडायचं नाही. आज थुलात नामस्मरण असेल ठीक आहे, परंतु ते नामस्मरण करता करता न जाणे आपल्या तिन्ही अवस्थांमध्ये ते नाम भरत भरत त्या अनाहतापर्यंत आम्ही जाऊत. आणि त्या नामस्मरणाचा अनाहतच आमच्या जीवनामध्ये आम्हाला या एकांताचा टप्पा ओलांडून या सद्विद्येच्या आधाराने भगवंतापर्यंत घेऊन जाईल. आणि म्हणून नाम हे भगवंताला जोडणारी साखळी आहे. त्यामुळे सज्जनो, तुम्ही उपासनेच्या कुठल्याही अंगाने या, सर्व उपासना मार्गांमध्ये एक आहे गलबला. आणि त्या गलबल्यातून सार घेऊन त्या एकांताच्या आधाराने पुढे जाणारे जीव, परंतु लाखामध्ये एखादा निघतो असा, जो या ईश्वराच्या या मार्गावरती चालू लागतो. त्याला या ईश्वराच्या दिशेने जाण्याचं आत्मबळ प्राप्त होतं. अन्यथा या समाज व्यवस्थाचे संस्कार त्या एकांतामध्ये आम्हाला कधी टिकूच देत नाहीत. आम्हाला ते सतत माग खेचत राहतात. बघा, या मायेमध्ये मी आता सहज मनात विचार करत होतो की अविद्येमध्ये पडायला बळ लागत नाही, परंतु अविद्येमधून बाहेर येण्यासाठी मात्र बळ लागतं. जसं एखाद्या मनुष्याला काही व्यसन असेल, तंबाखूचं म्हणा, सिगरेटचं म्हणा, त्या व्यसनामध्ये पडायला त्याला काही त्रास होत नाही, परंतु हे सोड म्हटलं की त्याला केवढे प्रचंड कष्ट घ्यावे लागतात त्यातून बाहेर यायला. तसं अविद्येमध्ये पडायला बळ नाही, बाहेर यायला मात्र प्रचंड ताकद पाहिजे. तसं विद्येमध्ये भगवंताचं कुठलंही बळ कार्य करत नाही. तुमच्या संचिताने तुम्हाला जर तो मार्ग सापडला तर त्या मार्गाला चिकटून राहण्यासाठी मात्र प्रचंड बळ लागतं, खूप बळ पाहिजे. सद्गुरूच्या चरणांना घट्ट धरून राहण्यासाठी, आपलं मन विचलित न करता आपल्या या एकला चलो रे या भूमिकेवरती चालण्यासाठी. मायेचं स्वरूप समजून घ्या सज्जनो. परब्रह्माचं स्वरूप समजून घेण्याची गरज नाही, मायेचं डिसेक्शन तुम्ही करा. तुमच्या लक्षात येईल की आपला कुठं नेमका साधन प्रवास अडकतोय. आणि मी गमतीने नेहमी म्हणतो की तुम्ही कदाचित एखाद्या टूर कंपनीकडून परदेशामध्ये फिरायला जाल, 5-25 जण त्या ग्रुपमध्ये, तुमची छान 15-20 दिवसाची टूर, तुम्ही अगदी एकत्र राहाल, घरोब्यासारखे राहाल.
परंतु जेव्हा परत भारतामध्ये येता तेव्हा प्रत्येकाला आपला पासपोर्ट घेऊन त्या इमिग्रेशन काउंटरवर जावं लागतं. तिथं असं म्हणू शकत नाही मी एकटा आलो म्हणजे हे 25 जण आले. त्यामुळे सामुदायिक उपासना या सर्व गोष्टी ह्या एक रंजन आहे, ठीक आहे, परंतु भगवंताच्याकडे जाताना प्रत्येकाला आपला पासपोर्ट हा स्वतःचाच ठेवावा लागतो. त्यामध्ये एखाद्याकडे जर पासपोर्ट नसेल तर त्याला या 25 लोकांच्या बरोबर असूनही पासपोर्ट नसताना त्यांच्या बरोबर जाता येऊ शकत नाही. सज्जनो, त्यामुळं आपली पाटी कोरी करणं, लर्न टू अनलर्न, फ्रीडम फ्रॉम द नोन, या सर्व गोष्टींचे अर्थ समजून घ्या आणि केवळ भारवाही होऊ नका. परमार्थ हा नकलेचा नाही. कोणीतरी काहीतरी करतंय म्हणून मी देखील तसंच करतो हे ठीक आहे, परंतु त्याने आपल्याला कधीही सत्याचा मार्ग सापडणार नाही. कारण की सत्याचा मार्ग अत्यंत अंधुक आहे या मायेच्या पसाऱ्यात. आणि मग अशा या सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी आम्हाला वाटाड्या हवा. तो सांगतोय त्यावरती अत्यंत श्रद्धेने आम्ही चालत राहिलं पाहिजे. आम्हाला तो निश्चितपणे या सत्याच्या मार्गावरती घेऊन पुढं नेतो. आणि त्यामुळे मी म्हटलं की या जीवनामध्ये जर आम्हाला कोणी ही विद्या शिकवली असेल तर ती केवळ या सद्गुरूंनी शिकवलेली आहे. आणि सद्गुरू आमच्या जीवनामध्ये या दृश्य जगाच्या अनुकूलतेसाठी नाही हे लक्षात घ्या. आपण एकदा त्याचे झालो म्हणजे मग त्या गोष्टी आपण पूर्णपणे त्याच्याकडे सोपवाव्यात. हे असं का या गोष्टीचा देखील आपण त्याच्याकडं कधीही पृच्छा करू नये. हा सद्गुरू आम्हाला जे देणार आहे ते या जगामध्ये आम्हाला कोणीही दुसरं देऊ शकत नाही. श्री महाराज म्हणायचे, मला जे तुम्हाला द्यायचं आहे ते जर मी तुम्हाला दिलं तर तुमची झोळी फाटून जाईल, परंतु तुम्ही मला जे द्यायचं आहे ती देण्याची मला संधीच देत नाही, कारण तुमचं मागणंच थांबत नाही. काय देतो सद्गुरू आम्हाला आमच्या जीवनात? ज्ञान मान जह एक उनाई, देख ब्रह्म समान सब माही, कहिय तात सो परम बिरागी, तृण सम सिद्धि तीन गुण त्यागी. सद्गुरूच्याकडे जाणं, त्याच्या साधन मार्गावरती चालू लागणं, त्याच्यावरती निष्ठेने प्रवास करणं ही विद्या आहे. आणि या विद्यारूपी मार्गाने चालत 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 अनंत अंतर जेव्हा आपण पार करतो तेव्हा सद्गुरू आम्हाला आमच्या जीवनामध्ये ती गोष्ट देतो जी गोष्ट आम्हाला या विश्वामध्ये कोणीच देऊ शकत नाही. आणि ती गोष्ट आहे ज्ञान. या ज्ञानासारखं या विश्वामध्ये पवित्र दुसरं काहीही नाही. भगवद्गीता आणि रामगीता याचा आपण जो थोडासा अंश रूपाने तुलनात्मक अभ्यास करतोय, कारण मी काही भगवद्गीतेचा अभ्यासक नाही. मी तर केवळ जे काही थोडंफार कानावरती पडले त्याच्या आधारानेच बोलतोय. परंतु भगवद्गीतेचा 4था अध्याय ज्यामध्ये अनंत प्रकारचे यज्ञ श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, या प्रत्येक यज्ञाचं मर्म काय आहे? समर्पण. समर्पण. तुम्ही ज्या मार्गाने येत आहात त्या मार्गाच्या असलेल्या आसक्तीचा शेवटचा अंश देखील त्यामध्ये समर्पित करणं हेच या 4थ्या अध्यायाचं मर्म आहे. आणि तुम्ही ज्या मार्गाने आला त्यातला शेवटचा जेव्हा अवशेष तुम्ही समर्पित करता त्या क्षणी तिथं काय येतं? नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध काले नात्मनि विंदती. या जगामध्ये ज्ञानासारखं पवित्र असं दुसरं खात्रीनी काहीही नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय. ही सर्व अविद्या आमच्या जीवनामध्ये आहे कारण आम्हाला अजूनही ज्ञान काय आहे याची अनुभूती नाही. आणि या ज्ञानाचे कवडसे आम्हाला सद्गुरू त्याच्या साधन मार्गामध्ये वारंवार सांगत असतो की बाळा,
अशा पद्धतीने वागा बर का. ज्ञान एखाद्या सूर्योदयासारखं उशिरा येईल, परंतु झुंजू मुंजू यायला लागली की लक्षात येतं की आता सूर्योदय येणार आहे, आता सूर्य येणार, आता तो प्रकाश येणार. त्यामुळे सद्गुरूची वाक्य, सद्गुरूचं वचन हे ब्रह्मवाक्य ज्याने मानलं आणि त्याप्रमाणे ज्याने आचरण केलं, त्याला या झुंजू मुंजूच्या क्षणीच या ज्ञानाची अनुभूती यायला सुरुवात होते. ज्ञानाची अवस्था काय आहे? लक्ष्मणाने देखील विचारलं होतं ना, कहू ज्ञान विराग अरु माया. मला ज्ञान काय आहे, वैराग्य काय आहे, माया काय आहे, हे सविस्तरपणे समजावून सांगा. ज्ञानाचा अर्थ एकच की ज्या वेळेला या मायेचं जंजाळ दिसेनासं होतं, ती ज्ञानाची अवस्था आहे. या ज्ञानासाठी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. हे ज्ञान मिळवण्यासाठी तू त्या ज्ञानाचा साक्षात्कार ज्यांना झालेला आहे अशा ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन ते समजून घे. सर्वप्रथम त्यांना शरण जा, त्यांना साष्टांग नमस्कार घाल, त्यांची सेवा कर. ते सांगतील त्याप्रमाणे वागायला शिक आणि हो, निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना तू प्रश्न विचार, जे लक्ष्मणाने रामाच्या बाबतीमध्ये केलं. निष्कपट मनाने त्यांची सेवा करून शरणागत भावनेने अशा व्यक्तींना प्रश्न विचारा जे त्या तत्वाचे अधिकारी आहेत, जे साक्षात्कारी आहेत. मग आपण आळंदीला माऊलीला जाऊन हा प्रश्न विचारा, गडावरती समर्थांना विचारा, देहूला माझ्या तुकारामांना विचारा, गोंदवल्याला ब्रह्मचैतन्यांना विचारा, अक्कलकोट स्वामींना विचारा, गजानन महाराजांना विचारा. जिथं जिथं म्हणून तुमचा सद्भाव आहे, मग पावसचे स्वरूपानंद असो, जिथं जिथं म्हणून तुमचा सद्भाव आहे सज्जनो. आपण म्हणाला हो आता हे संत तर देहाने गेले, भगवद्गीतेचा हा श्लोक आम्हाला या संतांना जिवंत करण्याचा जणू काही सूत्र देतोय की जो असा जीव आहे जो शरणागत भावनेने निष्कपट मनाने त्यांची मनोभावे सेवा करून त्यांना अत्यंत आर्ततेने हे प्रश्न विचारेल की हे प्रभो मला आपण समजावून सांगा. आजही या ग्रंथामधून समर्थ प्रगटतील, आजही या ग्रंथातून गोस्वामीजी बाहेर येतील, आजही श्री महाराज नामाचं स्वरूप समजावून सांगतील, आजही माऊली या हरिपाठ आणि अमृतानुभवामध्ये असलेलं अमृत तुमच्या मुखामध्ये देईल. गरज आहे शिष्य तसा तयार होण्याची. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्मज्ञानी संत कधी मरत नसतो. आपल्यासारख्या मेलेल्यांना जिवंत करण्याची आणि जिवंत करून या सद्विद्येचा मार्ग दाखवण्यासाठी ते चैतन्य रूपाने आपली वाट पाहत बसलेले असतात. तुम्ही तयार व्हा, संत तुमच्यासाठी या चैतन्यातून पुन्हा स्थूलामध्ये येतील, किंबहुना तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला प्रकाश रूपाने ते नित्य मार्गदर्शन करत राहतील आणि तुम्हाला या ज्ञानाच्या अवस्थेपर्यंत घेऊन येतील. कुठलं ज्ञान? ज्ञान मान जह एक नाही. ज्ञानाची व्याख्या प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात की लक्ष्मणा ऐक, ज्ञान म्हणजे काय? जिथं कुठल्याही प्रकारचा मान नाही. आणि या उलट आजच्या काळामध्ये आपण बघतो की जो जेवढा विद्या संपन्न आहे, जेवढा ज्ञानी स्वतःला समजतो, त्याच्याकडे तेवढ्या प्रमाणामध्ये अहंकार असतो, तेवढ्या प्रमाणामध्ये त्याच्याकडे मानाची त्याला अपेक्षा असते.
त्यामुळे ज्ञानाची ही विज्ञान रूपी अवस्था ज्या या संतांनी आपल्या आयुष्यामध्ये आम्हाला जगून दाखवली, संपूर्ण ज्ञान संपन्न असूनही ज्यांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, विचारांमध्ये कुठेही आपल्याला साधा मानाचा दर्प देखील येत नाही, आणि जे या सर्व अवस्थांमध्ये या समस्त दृश्य जगाला समत्व रूपाने पाहतात. श्री महाराज म्हणतात, प्रपंच हा रामापेक्षा वेगळा आहे का? तो त्याच्याच या सृष्टीचा एक भाग आहे ना, त्यामुळे तो मिथ्या आहे. या सर्व गोष्टी सोडल्या पाहिजेत हे जे सांगतो तो खरं तर अज्ञानच सांगतो, कारण प्रपंच देखील भगवंताचा आहे. या भूमिकेतून जर आपण समत्वाने त्याच्याकडे पाहू लागलो तर, आणि मग अशा प्रपंचामध्ये राहत असताना समाधान रूपी गुण हीच आमची दृष्टी समत्वाची चिन्ह आहेत. ज्याची तक्रार संपली तोच खरा समाधानी राहू शकतो. ज्याला काहीतरी या जगाकडून हवंय अशी ज्याची कुठलीच इच्छा शिल्लक राहिली नाही, जो या जगाच्या मान अपमानामध्ये स्वतःचं मन कधीच ठेवत नाही, अशी ही ज्ञानाची अवस्था जो समान रूपाने ब्रह्म पाहतो. आणि या भगवंतापासून, या सद्गुरूंपासून या दृश्य जगातली कुठलीही अनुकूलता किंवा प्रतिकूलता त्याच्या आनंदामध्ये कधीच बाधा ठरत नाही. या परमार्थामध्ये असलेल्या सर्व सिद्धींना देखील जो तृणवत समजतो, रिद्धी सिद्धी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. रिद्धी सिद्धी निधी, या सर्व गोष्टी देखील एक उपाधी आहे. ज्ञानाची अवस्था खरं तर या परमानंदाच्या अवस्थेमधली, आणि या परमानंदाच्या अवस्थेतच तुम्हाला स्वाभाविक वैराग्य काय असतं याची व्याख्या कळू शकते. एखादी गोष्ट वाईट आहे म्हणून सोडणं ही बुद्धी झाली, परंतु त्या गोष्टीच्या विषयी मनामध्ये विचार देखील नसणं हे स्वाभाविक वैराग्य झालं. कारण त्या परमानंदाची अवस्था अशी काही अंतःकरणामध्ये असते की त्या अवस्थेच्या पलीकडे या जगामध्ये आणखीन कुठं आनंद असू शकेल यावरती ज्ञानी व्यक्तीचा कधीच विश्वास बसू शकत नाही. अशी ही ज्ञानाची तृप्त सच्चिदानंदमय अवस्था जिथं स्वाभाविक वैराग्याचा उदय होतो, हे लक्ष्मणा, त्याला ज्ञान म्हटलं जातं. यासाठी मानस पियुषकारांनी आणि मानसचं भाषांतर करणाऱ्यांनी 13वा अध्याय भगवद्गीतेचा आणि त्यापासून 7व्या श्लोकापासून पुढचा विस्तार दिलाय. मी त्या सर्व विस्तारामध्ये पडू इच्छित नाही. माझी आपणास विनंती आहे की आपण सर्वांनी या 13व्या अध्यायाचा क्षेत्रज्ञ विभाग योगो यामध्ये या 7व्या श्लोकापासून ते 11व्या श्लोकापर्यंतचा थोडासा अभ्यास करावा, आणि मग ज्ञानाची अवस्था घेऊन सांसारिक कसा जगू शकतो याचा विचार आपण आपल्या स्वतःच्या अंतःकरणात करावा. सज्जनहो, अशी या ज्ञानाच्या अवस्थेच्या विस्ताराची भूमिका आपण उद्या थोडीशी समजूयात, आणि मग शेवटच्या या दोह्यामध्ये प्रभू रामचंद्र ईश्वर आणि जीवामधला जो फरक सांगत आहेत त्या फरकाच्या आधाराने या रामगीतेतल्या प्रथम दोह्याचा उद्या आपण निरोप घेऊया. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.